तर दारू न पिणाऱ्या लोकांमध्ये देखील फॅटी लिव्हर हा दिसून येतो. हे नेमकं काय आणि ते औषधांनी बरं होतं का? आधी हा समज प्रचलित होता की दारू पिण्यामुळेच फक्त लिव्हर खराब होतं, म्हणजे तुमचं यकृत काम करत नाही. पण नंतर असं लक्षात आलं की जी लोक दारू पित नाहीत, अल्कोहोल घेत नाहीत, पण त्यांचीही लिव्हरची तपासणी केली गेली, त्यांचं रक्त तपासलं गेलं, तर त्यामध्ये लिव्हर प्रोफाईल हे सगळे वाढलेले आलेत. मग असं का झालं, तर नंतर कळलं की मेटाबॉलिक डिसऑर्डर ज्यांना आहे त्या व्यक्तींना देखील NAFLD म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असा फॅटी लिव्हरचा एक आजार दिसून येतो. आणि मग यालाच 2023 सालापासून MASLD म्हणजे मेटाबॉलिकली डिसफंक्शनल असोसिएटेड स्टियाटोटिक लिव्हर डिसीजेस असं नामकरण करण्यात आलं. थोडक्यात काय तर बाबा हा मेटाबॉलिक डिसफंक्शन ऑफ लिव्हर आहे की जो त्याच्यामध्ये फॅट डिपॉझिट होता आहेत. आता हे फॅट कसे डिपॉझिट होत आहेत, तर ते आपली जी काही लाईफस्टाईल आहे, जे काही आपण एक्स्ट्रा फ्राईड फूड खातोय, प्रोसेस फूड खातो आहे, एक्स्ट्रा शुगर कन्झ्युम करतो आहे, तर या सगळ्या गोष्टीतून फॅट लिव्हरमध्ये जमा व्हायला लागतं आणि त्यातून मग फायब्रोसिस होतं, त्यातून परत तुमचं लिव्हर सिरोसिस होतं आणि नंतर लिव्हर कॅन्सरकडे ते जातं. मग ही लक्षणं, फॅटी लिव्हरची लक्षणं जर ओळखायची असतील तर तुम्हाला ती कशी दिसतील, तर आधी तुम्हाला थकवा यायला लागेल, तुम्हाला जेवण केल्यानंतर सुस्ती यायला लागेल, थोडा जडपणा वाटायला लागेल, तुमचे लिव्हरची तपासणी केल्यानंतर तिथे लिपिड प्रोफाईल वाढलेली असेल, जेव्हा तुम्ही फायब्रो स्कॅन करतात तेव्हा त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर तुम्हाला क्लिअर कट दिसून येतं. मग अशा वेळी जर तुम्हाला हे फॅटी लिव्हर बरं करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर मेटाबॉलिक डिसऑर्डर जी आहे ती रिपेअर करावं लागेल. आणि मग त्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक दिनचर्या फॉलो करावी लागेल. त्यानंतर व्यवस्थित आयुर्वेदानुसार आहाराची जी सूत्र सांगितली आहेत त्या पद्धतीने आहार घ्यावा लागेल आणि एक व्यवस्थित दैनंदिन आपलं जे काही आयुष्य आहे ते ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवावी लागेल, पुरेशी झोप घ्यावी लागेल आणि त्यासोबतच मेंटल हेल्थ देखील आपल्याला चांगलं ठेवावं लागेल आणि त्यातून नक्कीच तुमचं फॅटी लिव्हर हे रिव्हर्स होऊ शकतं.